कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अ सिग्नेचर ऑफ लव्ह भाग 49. मागील भागात. ती फक्त माझी आहे आणि माझीच राहणार. माझ्याशिवाय ती दुसऱ्याचा विचार कसा करू शकते? ओ गॉड, किती मूर्ख आहे मी. किती छळलं मी तिला. किती प्रेम करायची ती माझ्यावर. नाही, माझा विश्वास बसत नाही. ती अजूनही माझ्यावर प्रेम करते. मला माझं मन असंच सांगते. नको मला ती प्रॉपर्टी. मला फक्त तू हवी आहेस ईशा. आय लव्ह यू. तो भावनेच्या भरात काहीही वरळत होता. जॉयने पटकन फोन करून तिथे जॉनला बोलावून घेतलं आणि जॉन तिथे लगेच हजर झाला. आता पुढे. जॉनने खूप समजावून रयतला त्याच्या घरी आणून सोडलं. त्या दिवशीपासून रयत खूप शांत शांत वाटत होता. घरी सर्व समीर आणि ईशाच्या लग्नाच्या तयारीत होते. अप्पासाहेब पण लग्न होईपर्यंत तिथेच राहणार होते. असंच काही दिवस निघून गेले. त्या दिवशीपासून रयत मुद्दाम घरापासून लांब लांब राहत होता. समीर अधूनमधून ईशाला भेटण्यासाठी घरी यायचा. त्या दोघांना एकत्र पाहून रयतची तगमग व्हायची. त्यामुळे तो मुद्दाम रात्री घरी आणखी जास्त लेट यायचा आणि सकाळी सगळे झोपेतून उठायच्या अगोदर ऑफिसला जायचा. जाताना तो ईशा झोपलेल्या खोलीकडे जायचा. खिडकीतून शांत झोपलेल्या ईशाला पाहून त्याचं मन समाधानी व्हायचं. त्याच्या दिवसाची सुरुवात तिला पाहून व्हायची. ते मात्र मस्त डोळे बंद करून झोपलेली राहायची. एका बंद खोलीत एक सुंदर तरुणी गुडघ्याच्या वर शॉर्ट ड्रेस घालून सोफ्यावर बसली होती. खबर पक्की आहे ना? ती तरुणी. हो मॉम, ती मुलगी आज रात्री एका इव्हेंटसाठी जाते. तो 30 वर्षाचा जासूस त्या तरुणीच्या हाताखाली काम करत होता. ती तरुणी रयतची ओल्ड मॉडेल सुजा होती. तिने जाग्यावरून त्याच्या जवळ जात त्याच्यासमोर एक सुटकेस उघडून धरली आणि त्या जासूसने ती सुटकेस पाहून डोळे मोठे केले. सुजाने त्यात खूप सारे पैशाचे बंडल ठेवले होते. काम झालंच पाहिजे. हा तुझा मोबदला. सुजाने ती सुटकेस त्याला दिली आणि पुन्हा तिच्या जागेवर जाऊन बसली. झालंच समजा, उद्या सकाळीपर्यंत तुमच्या कानावर गुड न्यूज दिसेल. आणि टीव्हीवर तिच्या मृतदेहाचे अपडेट. जासूस त्याच्या शब्दावर धार देत बोलला. गुड. पण एक गोष्ट लक्षात ठेव. काही झालं तरी माझं नाव मध्ये आणायचं नाही. आणि ती ईशा आहे या गोष्टीची खात्री करूनच गन चालवायची. आपलं काम पक्कं असते. उगीच आपल्याला सारं गाव दगडू म्हणत नाही. गुड. सुजाने त्याला स्ट्रिक्टली वॉर्न केलं आणि ती पुन्हा स्टाईलमध्ये चालत तिथून निघून गेली. रात्री ईशाबरोबर 8 वाजता त्या इव्हेंट ठिकाणी पोहोचली. तिला अगोदरच जायला लेट झाला होता, त्यामुळे ती डायरेक्ट चेंजिंग रूममध्ये गेली आणि चेंज करून पुन्हा स्टेजवर आली. रयत ही त्या इव्हेंटमध्ये एका कोपऱ्यातील चेअरवर बसला होता, जिथून त्याला ईशा स्पष्ट दिसत होती. शोला सुरुवात झाली होती. आजपर्यंत तिचा प्रत्येक शो रयत अटेंड करत होता. आजही तो शो पाहायला गेला होता आणि कदाचित हा तिला पाहायचा शेवटचा शो आहे, त्याला मनात वाटत होतं. कारण एकदा का तिचं आणि समीरचं लग्न झालं, की तो पुन्हा कधीही तिच्या आसपास फिरकायचा नाही. आत्तापर्यंत आपल्यामुळे तिला कसलीही सुख मिळाली नाही. तुझ्या सुखी संसारात त्यानेही आपली लुडबुड नको असं मनोमन ठरवलं होतं. आज तो तिला मन भरून पाहणार होता. ईशा मस्त रॅम्प वॉक करत होती. पब्लिक तिला लाईक करत होतं. जोरजोरात शिट्ट्या वाजवणं चालू होतं. तिचे फोटो, पोस्टर सुद्धा पब्लिक हातात घेऊन मिरवत तिला सपोर्ट करत होते. खूपच कमी दिवसात तिने यश मिळवलं होतं. याचा रयतला सुद्धा हेवा वाटत होता. अजून 2-4 लाईन सोडून समीरसोबत पूर्ण चौधरी फॅमिलीसुद्धा शो पाहण्यासाठी बसली होती. शो चांगला रमला होता. अचानक एक सूट बूट अंगात घालून चेहरा एका मास्कने कव्हर केलेला माणूस त्या शोमध्ये आला होता. तो 5 वाजल्यापासून तिथे रॅम्प वॉक समोर बसून होता. तो सुजाचा माणूस होता. त्याने त्याच्या उंची शूजमधून हळूच गन काढली आणि तो ईशाला मारण्यासाठी नेम लावत होता. ईशाची पर्सनॅलिटी एवढी डॅशिंग होती की ती पब्लिक समोर आल्यावर लोक भान हरखून फक्त शो एन्जॉय करायची. रयतचीही नजर तिच्यावरून खेळली होती. तिचं हरणीसारखं चालणं, तिची घायाळ करणारी कातील नजर, चेहऱ्यावर कमालीचा कमावलेला कॉन्फिडन्स हे सगळं पाहून रयत भांबावून गेला होता. ती तिची मादक कंबर वर खाली करत स्टेजवर चालत आली. तिने सगळ्यांना एक फ्लाइंग किस करत हात हलवले. सगळेजण तिच्याच नावाचा गजर करत होते. तिने सगळ्यांना हात वर करून दाखवला आणि वापस जाण्यासाठी मागे वळणार तोच धाड धाड बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. आवाजाने सर्व पब्लिक गोंधळली. सगळे आपापला जीव वाचवण्यासाठी दारातून बाहेर पडत होते. तो गोळी मारणारा माणूसही तिथून निघून गेला. सगळे आरडाओरडा करत होते. रयत मात्र क्षणभरासाठी जागी स्थिर होता. समोर काय झालं असेल याची कल्पना त्याला आली नव्हती. त्या पब्लिकमधील काही जण रस्त्याच्या दिशेने इशारा करत होते.
रयतने ते त्यांच्याकडे पाहिलं आणि वाऱ्याच्या वेगाने तो वाघासारखा उड्या मारत त्या स्टेजच्या दिशेने गेला. इकडे चौधरी फॅमिलीही घाबरली होती. त्यांना समोर ईशाकडे जायचं होतं, पण गर्दी एवढी होती की अक्षरशः चेंगराचेंगरी सुरू झाली होती. रयत स्टेजवर गेला. ईशा एकटीच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला गोळी लागली होती. गोळ्यांचा आवाज चालूच होता. तिचे बॉडीगार्ड त्या जासूससोबत गोळीबार करण्यात बिझी होते. सगळे आपापला जीव वाचवण्यासाठी धावत होते. "ईशा, ईशा!" तिला पाहून रयत जोरात ओरडला. तो तिच्या गालावर हात फिरवत होता. त्याने डोळे झाकले होते. तो तिला शुद्धीत आणायचा प्रयत्न करत होता. त्याच्या हाताच्या स्पर्शाने तिने हलकेच डोळे उघडून पाहिलं. समोर रयतला पाहून तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. "ईशा, ओपन युअर आईज. मी तुला काहीही होऊ देणार नाही." त्यानं तिला सांगितलं आणि तिला त्याच्या दोन्ही हातावर उचलून घेतलं. त्याच्या स्पर्शाने ती आतून सुखावली. तिलाही तो शेवटी मनापासून आवडायचा, पण त्याने कधीच तिच्यासमोर प्रेम व्यक्त केलं नव्हतं. "डोळे उघड ईशा, डोळे उघड." जॉन फास्ट तो गाडीमागच्या सीटवर तिला गाडीवर मांडीवर ठेवून बसला होता आणि वारंवार तिला जागं ठेवायचा प्रयत्न करत होता. "जॉन फास्ट, अजून फास्ट." तो स्ट्रिक्टली दात ओठ खाऊन जॉनला वॉर्न करत होता. जॉनने गाडी भर स्पीडने चालवली. अवघ्या 10 मिनिटाच्या आतच त्याने तिला सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. रयत टॉप मोस्ट बिझनेसमॅन असल्यामुळे आणि ईशाही थोडीफार पब्लिसिटी मिळवल्यामुळे त्यांच्यात थोड्याफार ओळखी सर्वांनाच होत्या. त्यात ती क्रिटिकल होती म्हणून सगळ्यात अगोदर तिला आत घेतलं. रयतच्या समोरून ईशाला स्ट्रेचरवर घेऊन जात होते. रयतही तिचा हात धरून तिच्यासोबत चालत होता. त्याचा जीव वर खाली होत होता. तिला गमावण्याची भीती त्याला वाटत होती. तो तिच्यावर आता अगदी शुद्ध अंतःकरणाने प्रेम करत होता. त्याला हे सगळं तिला सांगायचं होतं, पण त्याने खूप उशीर केला होता. "सर, तुम्हाला बाहेर थांबावं लागेल. गोळी खोलवर गेली आहे. त्याचं ऑपरेशन करावं लागेल. त्यामुळे तुम्हाला आत येता येणार नाही," डॉक्टर बोलले. तो मात्र भान हरवून त्यांच्याकडे पाहत होता. "डॉक्टर, डॉक्टर." डॉक्टर आत जाताना त्याने त्यांना पुन्हा आवाज दिला. त्यांनी मागे वळून काय या आविर्भावात पाहिलं. सध्या त्यांना आत जाणं इम्पॉर्टंट वाटत होतं, पण रयतने मध्येच थांबवलं होतं. "ईशाला काही होणार तर नाही ना डॉक्टर?" तो भेदरलेल्या अवस्थेत बोलला. "मी माझे पूर्ण प्रयत्न करेन मिस्टर. बाकी त्या वर बसलेल्या गॉडची मर्जी." डॉक्टर बोलून निघून गेले. रयत तिथेच गुडघ्यावर बसून डोळ्यात पाणी आणून रडत होता. ईशाला आत नेऊन अर्धा तास झाला होता. आता तिथे समीरची पूर्ण फॅमिली तसेच आप्पासाहेब, कमलाबाई, सुलोचनाताई सगळे आले होते. सगळ्यांच्या डोळ्यात ईशासाठी काळजी व प्रेम दिसत होतं. कदाचित कथेचा अजून एक भाग अपलोड होईल. हा कथेचा शेवट सुरू आहे. कोणीही शेवट मिस करू नये. आणि हो, भाग आवडत असेल भाग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, रयत आणि ईशा वेगळे होणार नाहीत ही काळजी मी घेणारच आहे. प्लीज कथा आवडत असेल तर कथेला मनापासून सपोर्ट करा आणि शेवट मिस करू नका.